लाडका भाऊ कौशल्य विकास योजना उमेदवारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. साक्री. राज्यातील अतिशय लोकप्रिय योजना असणाऱ्या लाडकी बहीण योजनेवर जरी टीका होत असल्या तरी लाडका भाऊ योजना, जी अधिकृत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना नावाने प्रचलित आहे, या योजनेमुळे तरुणांमध्ये एक नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जी सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य विकास, त्यांच्यामध्ये कौशल्य विकास करून त्यांना रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने अतिशय उदात्त हेतूने योजना सुरू केली आहे. ती योजना पुढे कायम राहण्याकामी जे मार्चपर्यंत तुम्हाला आदेश देण्यात आलेले आहेत, ज्या ऑर्डर आहेत, ते पुढे कंटिन्यू करून तुम्हाला जोपर्यंत परमनंट जॉब मिळत नाही, तुमच्यामध्ये कौशल्य विकास पूर्णपणे जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ज्या शासनाने ही योजना सुरू केली आहे त्याच विचारांचं सरकार आता नवीन आलेलं आहे आणि त्यांच्या विश्वासावर तुम्ही त्यांना मतदान केलं आहे. सर्व तरुणांनी मतदान केलं आहे आणि म्हणून हे सरकार आलेलं आहे आणि म्हणून सरकारने या तरुणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यांच्या जीवावर तुम्ही सत्तेत बसला आहात आणि म्हणून यांना जोपर्यंत तुम्ही जॉब मिळवून देत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही ट्रेनिंग देत राहा आणि त्या ट्रेनिंगच्या जीवावर त्यांना जॉब द्या आणि जे मानधन तुम्ही देऊ केलं आहे ते परमनंट होईपर्यंत त्यांना तसंच द्या, असं सर्व युवा प्रशिक्षणातर्फे मी शासनाला या माध्यमातून विनंती करतो. लाडका भाऊ योजना, जी अधिकृत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना नावाने प्रचलित आहे, या योजनेमुळे तरुणांमध्ये एक नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. तर हिचा उद्देश हा शिक्षित तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून त्यांना रोजगार निर्मिती करण्यास सहाय्य करणे हा आहे. अशा योजना जास्तीत जास्त प्रभावीपणे राज्य सरकारने राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यांना फक्त 6 महिन्यापुरता मर्यादित न ठेवता पुढे सुरू ठेवल्या पाहिजेत. यासाठी साक्री तालुक्यातील 200 युवा व युवती यांनी जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन दिले. यावेळी शेनपूरचे सामाजिक कार्यकर्ते दीपक काकुस्ते यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देण्यात आले. चंद्रशेखर अहिरराव, MG न्यूज, साक्री.